मी डान्सचे वगैरे प्रोग्राम करते, हळदीचे वगैरे, लग्नाचे. म्हणजे हळदीचे वगैरे कार्यक्रम असतात ना, ते बोलवतात, सुपारी देतात, आपण जाऊन प्रोग्राम करून यायचं. जास्त मला चिकन बिर्याणी खूप आवडते, मग चिकन बिर्याणी जास्त करते. म्हणजे मी खात नाही स्वतः स्पेशली, पण मला दुसऱ्यांना करून घालायला आवडतं. असं मी असं व्हिडिओ टाकते, असं काहीतरी बोललेले व्हिडिओ टाकते, असं कुठं तर गेलेलं ते व्हिडिओ टाकते, असं काय येईल ते मनात टाकत राहते. हा, खूप कमेंट करणारे बरेचसे लोक चांगलं कमेंट करतात, काही जण त्यात येऊन वाईट बोलतात. मी नाही एवढं लक्ष देत. थोडक्यात मी एवढंच सांगते, हा समाज आहे ना, ह्या समाजांना काय वाटतंय, आमच्यासारखी लोक म्हणजे एक टाकाऊ भाग आहे, त्या दृष्टिकोनातून सगळेच बघत नाहीत. पण त्यातले 10तले एक 5 जण तर तसेच बघतात आणि 5 जण चांगले बघतात. चांगले लोक म्हणजे खूप, म्हणजे मी एकदा बाहेर असं कुठं तर बाहेर वगैरे असते तर लोक विचारून जातात की सारा तू इथं का थांबलेस, काय तुला हेल्प हवी आहे का, काय तुला कुठं सोडायचंय का. हे चांगल्या लोकांचा अनुभव. तेच वाईट लोक जर आला, चल इथेच का, बसतीस का, बस गाडीवर, हे वाईट लोकांचा अनुभव. दिवसात ना 7-8 वेळा तर होतच ते होतं. आणि बरेचसेच लोक येऊन आय लव्ह यू वगैरे म्हणून जातात. म्हणजे मी ऑलरेडी एकदा प्रेम केले होते, त्यातून मला खूप मोठा धोका भेटल्यापासून मी त्या मार्गावरती जातात. माझे घरचे खूप मला प्रेमळ आणि आपुलकीने मला सांभाळतात. मी जरा तर कुठे तर लेट झाले तर मला फोन लावून सारखं सारखं विचारतात, कधी येणार आहे, कधी येणार आहे. त्यामुळे म्हणजे देवाच्या कृपेने मला घरचे, माझे मम्मी पप्पा आणि एक माझी सिस्टर मला खूप खूप चांगली भेटले. त्यांना बघून तर मला जगायची अजून हिंमत होते आणि त्यांच्यासाठीच मी स्ट्रगल करते. फक्त त्यांच्याकडे बघून जगते, कारण हे नको असलेल्या शरीराला कोणीही जवळ करत नाही. माझ्या फिलिंगच तशा होत्या मुलींसारख्या. हा, मला असं जास्त मुलीतनीच खेळ वाटत होतं, मुलींसोबतच राहावं असं वाटत होतं. मला भावनाच नव्हत्या. असं मुलांमध्ये मी जास्त अट्रॅक्ट व्हायचे, म्हणजे एक अट्रॅक्शन होतं मला खूप त्यावेळेस. माझ्या मला दुसऱ्यांचं माहिती नाही, पण माझ्या वर्गातले मित्र आहेत ना, ते अजून सुद्धा माझ्या प्रत्येक सुखादुखात माझ्यासाठी येतात, ते अजून पण. आणि ते माझ्यासाठी खूप चांगले आहेत. त्यामुळे मला त्यांच्यानंतर मी कोणाला फ्रेंड बनवलेच नाही. मी माझ्यानंतर माझ्या कामात राहिले